श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्या. तुम्ही जर घर बसल्या काम शोधत आहात तर मी तुम्हाला घरात बसून करायला काम देणार आहे. आत्ता आपल्या हाताखाली जवळजवळ 20 महिला आहेत ज्या माझ्याकडून काम घरी करण्यासाठी घेऊन जातात. ठीक आहे, महिन्याला तुम्हाला पगार मिळेल. तुम्ही एकदा येऊन हवं तर आपल्या शॉपला व्हिजिट करा. शॉपचा ॲड्रेस आहे आपल्या स्टेशन रोडला कळवा, बाफना ज्वेलर्सच्या समोर. बाहेर टॉमॅटोवाला बसलेला असतो, अगदी त्याच्यासमोर ही पत्र्याची बिल्डिंग बनते बघा मैत्रिणींनो. माझ्या शॉपचं नाव आहे समर्थ कलेक्शन आणि शॉपमध्ये मीच असते. बऱ्याच जणांना आपलं शॉप माहीतसुद्धा आहे, त्याच्यामुळे काही ज्यांना माहिती त्यांचा काही प्रश्न येत नाही. ज्यांना नाही माहीत त्यांच्यासाठी मी ॲड्रेस दिलेला आहे. ठीक आहे, तर मी तुम्हाला दाखवते की आपल्या दुकानामध्ये कोणत्या पद्धतीचं काम येतं. आपल्याकडे आपण जे मास्क लावतो त्याच्यासाठी जे साईडला इलॅस्टिक असतं ना, त्या इलॅस्टिकमध्ये जो ॲडजस्टेबल मणी असतो ना मैत्रिणींनो, ते घालायचं काम आपल्याकडे महिला करतात. आता मी तुम्हाला शो करते की ते कसं असतं. हा बघा, हा इथे मी एक बंडल ठेवलेला आहे. हे अशा पद्धतीचे कटिंग केलेले पीस येतात. हे 100चं बंडल आहे कटिंग केलेलं. हो चालेल ना, चालेल. हे कटिंग केलेलं बंडल आहे. 100 पीस असतात ह्याच्यामध्ये. आपलं काउंटिंग कसं असतं, 1000 पीस. 1000 पीसप्रमाणे आपल्याला पैसे मिळतात. पण हा तुमचा एक पीस काउंट होतो. म्हणजे हा एक पीस केला की आपण त्याला 1000 पीसमधला एक पीस आपला झाला असं आपण त्याला काउंटिंग करतो. आता ह्याच्यामध्ये आहे ना, एक रिंग घालायची असते आणि एक मणी ओवायचा असतो. आत्ता हा जो माल आहे हा आपल्याकडे पहिल्यांदा आलेला आहे. आपला हे काम आता माझ्या शॉपला तर मी 2018पासून शॉप चालवते, त्याच्यामुळे मला कळव्यातली बरीच लोकं ओळखतात. असं नाही आहे की फक्त कळव्यामध्ये आपला माल जातो. माझ्या दुकानातून अगदी कोल्हापूर म्हणा, अहमदनगर म्हणा, सगळीकडे मी लाईव्ह घेत असते. त्याच्यामुळे बरेच जण मला लाईव्हलासुद्धा ओळखतात. आणि भुलाईनगर ठाण्यापासून आपला बऱ्याच ठिकाणी गाऊनचा आणि अंडरगार्मेंट्सचा माल जातो. गाऊनसाठी आपलं दुकान एकदम फेमस आहे आणि अंडरगार्मेंट्ससाठी. तो विषय बाजूला ठेवते. आत्ता मी कामाचं सांगते तुम्हाला. हा जो माल आहे मी नोव्हेंबरमध्ये हे स्टार्ट केला आहे महिलांना घरात बसून काम द्यायचं. तर हा जरा जाड पद्धतीचे इलॅस्टिक आलेला आहे यावेळेला आपल्याकडे. याच्या आधी यायचं ते बारीक यायचं, मी तुम्हाला ते सुद्धा दाखवते मैत्रिणींनो. पण ह्यावेळेला आपल्याकडे हा थोडासा जाडमध्ये माल आलेला आहे. तर ह्या अशा पद्धतीच्या रिंग्स असतात. हे बघा मैत्रिणींनो, ह्या रिंग्स असतात. तर सुरुवातीला आपल्याला हे बंडल सोडायचं, त्याच्यामध्ये ही आधी स्टार्टिंगला रिंग घालायची आहे आणि त्याच्यानंतर आहे ना आपल्याला त्याच्यामध्ये हे मणी घालायचं आहे. बघा, दिसतोय मैत्रिणींनो व्यवस्थित हा मणी. आता ही रिंग आणि हा मणी कशा पद्धतीने ओवायचं मी ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. हा ऑरेंज कलरचा धागा येतो मैत्रिणींनो, तो सुद्धा मी तुम्हाला देणार. ठीक आहे, मी तुमच्याकडनं एकही रुपया घेणार नाही. मी फक्त तुम्हाला वस्तू देणार. तुमची मेहनत करून तुम्हाला हवं तेवढं तुम्हाला कमवायचं आहे. एकच मिनटं. आता हा जो धागा आहे ना मैत्रिणी, मी इथे कडीला बांधला आहे. ठीक आहे, हा माझ्या हातामध्ये धागा आहे. आता मी काय करणार आहे, ह्याच्यामध्ये आहेत ना हे जे मोठे गोलवाले मणी आहेत दिसत आहेत मैत्रिणींना, ते मी ह्याच्यामध्ये ओवून घेणार. आता हे डायरेक्टली ह्याच्यामध्ये जातात मणी. हा बघा गेला. ठीक आहे,
हे मी ह्याच्यामध्ये 2 मणी टाकले. एका वेळेला तुम्हाला हवे तेवढं टाकून घ्या. 100 टाका, तुम्ही 200 टाका, नो प्रॉब्लेम. हां, हे ओवून घ्यायचे एका साईडला. त्याच्यानंतर काय करायचं आहे, हे जे इलॅस्टिक आहे, हे इलॅस्टिकमध्ये आता ही जी रिंग दाखवली मी मैत्रिणीनं तुम्हाला, सर्वात आधी ही रिंग आपल्याला ह्या इलॅस्टिकमध्ये अशी ओवून घ्यायची आणि ती सेंटरला आणायची. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं, पूर्ण बंडलमध्ये एका वेळेला सगळ्या आधी रिंग ओवून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर हे 2 टोकं आहेत ती एकमेकावरती पकडायची आहेत आणि हा जो धागा आहे ना मैत्रिणीनं ऑरेंज कलरचा, बरं झालं आला, जरा असा कॅमेरा पकडा. हा जो ऑरेंज कलरचा धागा आहे ज्याच्यामध्ये आपण हे मणी ओवले, तर ही जी 2 टोकं आहेत ना मैत्रिणींनो, ती फक्त एकमेकावरती पकडून ह्या धाग्यामध्ये असं पकडायचं आहे आणि हे जे ओवलेले मणी आहेत ते ह्याच्यामध्ये खाली आपल्याला हा असा शिफ्ट करायचा आहे. हा तुमचा रेडी झाला एक पीस. एवढं इझी काम आहे, ह्याच्यामध्ये त्रास काहीच नाही आहे. त्याच्यामुळे जर कुणाला काम हवं असेल तर आपल्या शॉपला व्हिजिट करा. मी माझा नंबर स्क्रीनवरती मेन्शन करते. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ.